महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे महिलांच्या अत्याचारच म्हणावं अशा घटना घडत आहेत, महिला सुरक्षित नाहीत असं ते बोललं जातं. मला असं वाटतं की या घटना गंभीर आहेत आणि याला राजकीय नाही सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला पोलीस हे त्या ठिकाणी प्राणपणाने आरोपी शोधून काढतात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, त्यांना शिक्षा होते. हे होऊ नये, या घटना होऊ नये याच्यासाठी तुम्ही मी आपण सगळ्यांनी एकत्रित पाहून काम केलं पाहिजे. ही मला वाटतं काळाची गरज आहे. पोलीस आहेत का 100% आहेत, कायदे आहेत का 100% आहेत, पण या घटना होऊच नाही यासाठी आपल्याला काय करता येईल याचा सुद्धा अवेअरनेस आपल्याला करायला पाहिजे. 112 सारखी एक प्रभावी महिलांच्या सुरक्षेसाठीची हेल्पलाईन नंबर ही सरकारने चालू केलेली आहे, जी ट्रॅकिंग वरती आहे, ज्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. या ज्या काही घटना घडतात हे कोण संबंधित परिचित अशा घटनातून या घटना होतात. डोंगराळे सारखी घटना आपण पाहिली, लहान मुलींवरती अत्याचार, सातारा सारखी घटना पाहिली, ही चिंतेचा विषय आहे. यामध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की शेतीवाडीसाठी सगळेजण आपापल्या शेतामध्ये असतात. दुपारच्या वेळेला या घटना घडलेल्या आहेत. दुपारच्या वेळेला कोणीही गावामध्ये नसतं, वृद्ध लोक असतात, मुलं छोटी खेळत असतात. यावेळेला पेट्रोलिंग आणखीन कशी वाढवता येईल, दुपारच्या वेळेला पोलिसांची गस्त कशी वाढेल याबाबत सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत. पोलिसांना तशा सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि आता ते कामही त्यांनी चालू केलेलं आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या घटना अतिशय अतिशय वेदनादायी आहेत. आरोपी तर पकडले जातातच आहेत, परंतु या घटना होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. नांदेडमध्ये सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका म्हणजे आंतरजातीय हो, मुद्दा तिथे मी उठला पाहिली होता ती आणि घटना त्याच्यामध्ये सुद्धा एका मी दलित पाहिली. मुलाला मारलं मी गेलं आणि घटना पाहिली, ऑनर किलिंगची घटना मी पाहिली कशा पद्धतीने झालंय. त्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मला वाटतं ऍक्शन घेतलेली आहे, त्यांना पकडलेलं आहे. मुलाचे वडील आणि मुलीचे वडील आणि भाऊ यांच्यावरती त्या स्वतः मुलीने काही आरोप केलेले मी याच्यामध्ये बातमी पाहिलेली आहे. त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी काम करतायत.